आज या आपण कोरेशची प्रेरणा आणि आपले भविष्य या उपदेशाच्या शीर्षकाखाली परमेश्वराच्या वचनाचा एकत्र अभ्यास करूया. 하나님 말씀 상고하는 시간 갖도록 하겠습니다. 미래라고 하는 것은 भविष्य आजपासूनच सुरू होते, हे खरे आहे ना? 그렇죠? 미래는 भविष्य आजपासून सुरू होत असल्यामुळे जे काही घडून गेले आहे ते आपण सोडून देऊया. 이제까지의 모든 일들은 다 이제 잊어버리고 याच क्षणापासून आपण सर्वजण मिळून आपल्या इच्छेनुसार भविष्य घडवायला सुरुवात करूया. 이루어갈 수 있는 우리 모두가 꼭 되셔야 되겠습니다. 자, तर मग 우리의 आपले 영적인 आत्मिक भविष्य काय आहे? 미래는 어떠할까요? 하나님께서 परमेश्वराने पूर्वनियोजित केलेल्या आणि वचन दिलेल्या अनेक गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने दिसून येते की आपल्याला अनंतकालिक भविष्याचे वचन दिले आहे. 영원한 미래가 우리에게 또 주어지고 있습니다. 성경 दानिएल संदेष्टा आणि प्रेषित योहान यांच्या भविष्यवाणीमध्ये 또 사도 요한의 예언 가운데 बायबल आपल्याला शिकवते 우리의 미래는 की आपले भविष्य सर्व काळ परमेश्वराबरोबर असण्याचे आहे. 영원하고 영원하리라고 하는 그런 ते प्रकट करते की आपण अशा जगात वास्तव्य करू 영생과 그 복락을 जिथे आपल्याला अनंतकालिक जीवन आणि चिरस्थायी आशीर्वाद प्राप्त होतील. 우리가 또 거하게 된다는 사실을 성경은 우리에게 알려주고 있습니다. 자, 오늘 आज 그런 बायबलमधील या सत्यांचा शोध घेत असताना कोरेशला मिळालेल्या प्रेरणेची आणि आपल्याला सध्या मिळत असलेल्या प्रेरणेची क्षणभर तुलना करूया. 받았던 감동과 또 우리가 받는 감동 한번 비교해보는 시간을 가져보도록 합시다. सर्वप्रथम आपल्या भविष्याबद्दल बायबल काय सांगते ते आपण पाहूया. 먼저 한번 확인해 보도록 합시다. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 1 कडे वळूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 1 पाहूया. नंतर त्याने देवाच्या व कुंकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. 어린 양의 보좌로부터 나서 길 가운데로 흐르더라. 강 좌우에 नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. तेंद्र महिन्यास आपली फळे देते 달마다 그 실과를 맺히고 आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. 만국을 소생하기 위하여 있더라. 다시 저주가 पुढे 없으며 काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोंकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करीतील. 종들이 그를 섬기며 그의 얼굴을 볼 터이 ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. 이마에 있으리라. 다시는 밤이 पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देवत त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते काय करतील? ते युगानुयुग राज्य करतील. 저희가 세세토록 어떻게 한다고요? 왕노릇 할 것이다 그랬습니다. 이게 이제 हेच आपले भविष्य आहे. 미래입니다. 우리의 미래가 आपले भविष्य शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. हा विचार केल्यावर तुमच्या मनात कोणते विचार किंवा भावना दाटून येतात? 여러분들은 어떤 느낌이 듭니까? कोरेशप्रमाणेच तुम्हीही प्रेरित झाला आहात का? 일어납니까? 고레스는 जेव्हा कोरेशने यशाया अध्याय 45 मध्ये नोंदवलेल्या स्वतःच्या भविष्याबद्दल वाचले, तेव्हा बायबलमध्ये अशी भविष्यवाणी लिहिलेली आहे हे जाणून तो अत्यंत प्रभावित झाला. 야, 이런 그 예언이 성경 속에 이렇게 기록되어 있었구나. 보고는 जेव्हा परमेश्वर आपल्याला आपल्या भविष्यासाठी त्यांनी काय योजना आखली आहे हे दाखवतात, तेव्हा बरं, बायबलमध्ये असं काहीतरी म्हटलं आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला योग्य ठरणार नाही, नाही का? 뭐 그런 것이 성경 속에 있나 보다. 이런 정도에서 끝나면 안 되겠죠. बायबलमध्ये स्वतःबद्दलची भविष्यवाणी पाहिल्यावर कोरेश, ज्याला वाटले होते की त्याने स्वतःच्या कर्तृत्वाने आणि विजयाने आपले शक्तिशाली साम्राज्य निर्माण केले आहे, त्याच्या लक्षात आले की परमेश्वराने आधीच वचन दिले होते, मी तुझ्या पुढे चालेन, मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. परमेश्वराने सर्व बाबतीत आधीच त्याच्या पुढे जाऊन त्याला एक पवित्र पदवी दिली होती आणि त्याच्या सर्व विजयांचे परिणाम आधीच सांगितले होते व त्याचे वचनही दिले होते. हे पाहून कोरेशला आश्चर्य वाटले. आज तुम्ही प्रकटीकरण अध्याय 22 वाचत असताना तुमच्या अंतःकरणातही तसाच आदरयुक्त दरारा निर्माण होतो का? खरोखरच होतो का? जर असे होत असेल तर आपण म्हणू शकतो की या हृदयाने खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा प्राप्त केला आहे. परमेश्वर आपल्याला वचन देतो, पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोंकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करीतील आणि ते युगानुयुग राज्य करीतील. जरी त्याची कृत्य आधीच पूर्ण झाली होती तरी बायबलमध्ये त्याच्याविषयी नोंदी होत्या.
आणि शेकडो वर्षांपासून संदेश त्यांनी भविष्यवाणी केल्या होत्या. या गोष्टीनेच कोरेश इतका आश्चर्यचकित झाला. म्हणून त्याने सर्व बंदिवान इस्रायल लोकांना मुक्त केले आणि त्यांना त्यांच्या मायभूमीत परतण्याची परवानगी दिली. कोरेशने त्यांना केवळ गुलामगिरीतून मुक्त केले नाही, तर त्याने त्यांना आज्ञा दिली, जा आणि तुमच्या परमेश्वरासाठी मंदिर बांधा. त्यांनी केवळ मंदिराच्या बांधकामाला परवानगीच दिली नाही, तर विविध साहित्य पुरवून या प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे उल्लेखनीय पाऊलही उचलले. हा याचा पुरावा नाही का की यशया संदेशाच्या वृत्तांताने त्याच्या हृदयाला खोलवर स्पर्श केला होता? पर्शियाचा राजा कोरेश आणि पर्शियन साम्राज्य हे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे राष्ट्र नव्हते. तरीही कोरेशने त्या सर्व गुलामांना मुक्त केले. जरी इस्रायल लोकांना गुलामगिरी ठेवल्याने त्याच्या राष्ट्राला मोठा आर्थिक फायदा झाला असता, तरी कोरेशने त्या सर्वांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याने त्यांना आज्ञा दिली, यरुशलेमला जा आणि परमेश्वराचे मंदिर बांधा, आणि त्याच्या बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्यही पुरवले. बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये आपला उल्लेख होता. या साध्या जाणीवेनेच तो अत्यंत भावुक झाला. परमेश्वर बायबलद्वारे आपल्या भविष्याबद्दल बरेच काही प्रकट करतात. तरीही कोरेशला प्रेरित करणाऱ्या त्याच अथांग आनंद आणि दृढ विश्वासाने भरून आपणही त्यांनी आज्ञा केलेले कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण अंतःकरणाने आणि आत्म्याने पार पाडत आहोत का? आपल्या काळात बायबलमध्ये आपल्याविषयी अगणित नोंदी असूनही आपण अनेकदा त्याकडे फारच सहजपणे पाहतो. आपण सहज विचार करतो की अशा गोष्टी बायबलमध्ये नोंदवलेल्या असतीलच. सर्वांनो, आपण युगानुयुग राज्य करू असे सांगणाऱ्या भविष्यवाणीतील आपणच मुख्य पात्र नाही का? तरीही आपल्यापैकी काही जण त्यांना दुसऱ्याच कोणाची तरी कथा असल्यासारखे वागवतात. आता आपण सर्वजण मिळून प्रकटीकरण अध्याय 21 मध्ये आढळणाऱ्या आपल्या भविष्याच्या नोंदीकडे वळूया. अध्याय 21 वचन 1. नंतर मिनवे आकाश व नवी पृथ्वीही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वीही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. आपल्याला एका शाश्वत जगाचे वचन मिळाले आहे, जिथे मृत्यू, शोक, रडणे किंवा कष्ट यांपैकी काहीही नसेल. सियोनमधील त्या स्वर्गीय मुलांना ही सर्व अभिवचने दिलेली नाहीत का? जे आज नवीन कराराच्या सत्यामध्ये पिता आणि माता यांचा आदर करतात. जर कोरेशने हे भव्य दृश्य पाहिले असते तर त्याच्या हृदयात काय भावना दाटून आल्या असत्या? आपण क्षणभर थांबून स्वतःला विचारले पाहिजे, कोरेशपेक्षाही अधिक तीव्रतेने आपण प्रभावित झालो आहोत का? ज्याप्रमाणे त्याने भविष्यवाणी पाहून तात्काळ त्यानुसार कृती केली, त्याचप्रमाणे आपल्या हृदयातही श्रद्धा जागृत होत आहे का? जी आपल्याला आपल्याविषयी लिहिलेल्या भविष्यवाण्या पूर्ण करण्यास प्रवृत्त करत आहे. कोरेश ज्या गहनतेने भावनावश झाला होता, त्याच्या तुलनेत आपण आपली प्रतिक्रिया तपासत असताना हा आपल्यासाठी विचारात घेण्याजोगा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असे लिहिले आहे की देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही. या उतार्यात जिथे त्यांना असे म्हटले आहे, तिथे तुम्ही तुमचे स्वतःचे नाव घाला.
केवळ त्याचे नाव कोरेश भविष्यवाणीमध्ये नोंदवलेले असल्यामुळे राजा कोरेश भावना आणि आश्चर्याने भारावून गेला. परमेश्वराने वचन दिले आहे की तो त्यांच्यासोबत असेल आणि त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या गटामध्ये तुमची नावे देखील नोंदवलेली आहेत. डॅनियल हे नाव तिथे असेल. तसेच जेकब, मेलिसा आणि जॉन ही नावेही असतील. या सर्व व्यक्ती ते या एकाच शब्दात सामावलेल्या आहेत. आज आपण आपली नावे या भविष्यवाणीत समाविष्ट करणे आणि आपली वाट पाहत असलेल्या गौरवशाली भविष्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करणे, त्यातील शिकवण आत्मसात करणे, त्यातील वचने पाठ करणे आणि परमेश्वराचे वचन मोठ्या वाक्पटुतेने घोषित करणे हे निश्चितच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कोरेशाने अनुभवलेली गहन भावना देखील तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा आपण बायबलकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की परमेश्वराने माझे भविष्य असे 2000 वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते. या दृश्याचे चिंतन करत असताना आपण सर्वजण कोरेशापेक्षाही अधिक गहन भावनेने सुवार्तेच्या कार्याकडे वळूया. सर्व लोकांनो, जेव्हा आपण आपल्या भविष्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला काय आढळते? किती गौरवशाली भविष्य आपली वाट पाहत आहे. एक असे जग जिथे मृत्यू नसेल, एक असे जग जिथे दुःख, शोक आणि वेदना नसतील. हेच ते जग आहे जे त्यांना दिले जाईल. तिथे परमेश्वर डॅनियल सोबत असतील, ते मेलिसा सोबतही असतील. आपल्याला कोरेशाच्या वचनापेक्षा 1000 किंबहुना 10,000 पटीने मोठे वचन मिळाले आहे. तरीही आपण त्याच्यापेक्षा खूपच कमी प्रभावित झालो आहोत का? ही वृत्ती अस्वीकार्य असायला नको का? याच क्षणापासून आपण सर्वांनी आपले आत्मिक डोळे पूर्णपणे उघडले पाहिजेत. परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेल्या भविष्यातील जगावर आपली आशा केंद्रित केली पाहिजे आणि आपल्यासमोर असलेली शर्यत निष्ठेने धावली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अनेक वचनांपैकी या आपण योहान अध्याय 14 कडे वळूया. या आपण योहान अध्याय 14 वचन 1 पाहूया. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आपल्याला परमेश्वराच्या सार्वकालिक घरी नेण्यासाठी येशू ख्रिस्ताने हा मार्ग तयार केला आणि वचन दिले, पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. केवळ स्वर्गातील पवित्र लोक म्हणून अस्तित्वात असणे हेच कृतज्ञतेसाठी पुरेसे कारण आहे. तथापि ते म्हणाले, मी तुम्हाला राजकीय याजकगण बनवीन जे युगानुयुग राज्य करतील. शिवाय जणू काही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुरेसे नव्हते, म्हणून त्याने असेही वचन दिले, मी तुम्हाला असे जग देईन जिथे मृत्यू किंवा शोक, रडणे किंवा वेदना राहणार नाही. या जगात कोणाचे भविष्य आपल्यापेक्षा अधिक गौरवशाली, अधिक सुरक्षित आणि अधिक निश्चित असेल? आपल्या म्हणजे सियोनच्या संतानांव्यतिरिक्त अशी वचने कोणालाही प्राप्त झालेली नाहीत. जेव्हा कोरेशने यशया संदेशाच्या पुस्तकात स्वतःचे नाव पाहिले तेव्हा तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला आणि त्याला जाणीव झाली, खरोखर मी आतापर्यंत जे काही साध्य केले आहे ते माझे स्वतःचे कार्य नव्हते, ते केवळ परमेश्वराच्या सहाय्यानेच घडले होते. केवळ ऐहिक बाबींशी संबंधित असलेल्या एका भविष्यवाणीने तो इतका खोलवर प्रभावित झाला होता. शिवाय त्या केवळ तात्पुरत्या बाबी होत्या. मग आपल्या परिस्थितीबद्दल काय? आपल्याला वचन दिलेल्या आनंदाचे स्वरूप काय आहे? फक्त सर्वकाळ असेच आहे का? ते 2 पेक्षा जास्त वेळा नोंदवलेले नाही का? ते सर्वकाळ युगानुयुग असे नोंदवलेले आहे. हे व्यक्त करायला दुसरे शब्द नाहीत.
ते राज्य सर्वकाळ युगानुयुग त्यांच्या ताब्यात राहील. आपल्या नावांच्या मागे परमेश्वराचे वचन उभे आहे, ज्याने आपल्यासाठी अशा भविष्याचे वचन आणि हमी दिली आहे. जेव्हाही आपण बायबल वाचतो तेव्हा त्यात नोंदवलेल्या घटना, जसे की येशूचा जन्म बेथलेहेममध्ये झाला आणि ज्ञानी येऊन त्यांनी त्याची उपासना केली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि या वृत्तांतांच्या माध्यमातून आपण हा अधिक गहन प्रश्न विचारला पाहिजे, तो आपल्याला काय देण्यासाठी या पृथ्वीवर आला होता. आपण कोरेशचे भविष्य उज्ज्वल मानू शकतो, पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वराने आपल्याला एक अतुलनीय कृपापूर्ण भविष्य दिले आहे, जे इतके विशाल आणि अमर्याद आहे की या जगातील लोकांसाठी ते अकल्पनीय आहे. आपल्यासमोर मांडलेल्या भविष्याकडे पाहून जे परमेश्वराने त्याला देऊ केले होते, कोरेशने सर्व इस्रायली लोकांना मुक्त केले. राष्ट्राच्या आर्थिक हिताचा विचार करायचा झाल्यास हा निर्णय प्रचंड नुकसानीचा होता. त्यावेळी इतक्या गुलामांमधून प्रचंड आर्थिक क्षमता साध्य होऊ शकली असती हे माहीत असूनही त्याने त्या सर्वांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. मग त्याने आज्ञा दिली, यरुशलेमला जा आणि इस्रायलचा परमेश्वर याच्यासाठी एक मंदिर बांधा. कोरेशने केवळ एक फरमान काढण्यापुरतेच मर्यादित न राहता मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेला सर्व प्रकारचा पाठिंबाही पुरवला. आज परमेश्वराने आपल्याला कोरेशाच्या भविष्यापेक्षाही अधिक तेजस्वी आणि गौरवशाली भविष्य दिले आहे. तरीही आपण जे काही आचरणात आणतो ते जर त्याच्या कार्याच्या 1000व्या किंवा 10,000व्या भागाइतकेही नसेल तर ती खरोखरच लाजिरवाणी गोष्ट ठरणार नाही का? जरी परमेश्वराने आपल्यावर फार मोठी कृपा केली असली तरी त्या सर्वांची खरी आणि अर्थपूर्ण जाणीव आपल्याला होत नाही. यावर चिंतन करत असताना आपण स्वतःला हा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त झाले पाहिजे, जर आपली हृदय कोरेशापेक्षा कमी द्रवली तर याचा अर्थ काय होतो? बंधू आणि भगिनींनो, मला विश्वास आहे की आपण सर्वजण क्षणभर वेळ काढून यावर सखोल मनन कराल आणि प्रामाणिक आत्मपरीक्षण कराल. योहान अध्याय 14 मध्ये आपल्याला ते दृश्य देखील आढळते जिथे येशू आपल्यासाठी एक सार्वकालिक घर तयार करत आहे, असे म्हणत, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. या आपण आता लूक अध्याय 19 कडे वळूया. अध्याय 19 वचन 12. तो म्हणाला, कोणीये कुमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या 10 दासांना बोलावले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे, म्हणून त्याने त्यांना आपल्याकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळवल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमवल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्टदासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो. हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ तर 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल.
그리고 나의 왕됨을 आता ज्या माझ्या वैर्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. 죽이라 하였나니라고 했습니다. 자, 여기에 지금 येथे 10 मिनांच्या दृष्टांतामध्ये लूक अध्याय 19 मध्ये केवळ आपला मिना स्वतःजवळ ठेवणाऱ्या सेवकाचे भविष्य तसेच आपला 1 मिना घेऊन आणखी 10 मिना कमावणाऱ्या सेवकाचे भविष्य नोंदवले आहे. 미래가 또 성경 누가복음 19장에 다 기록되어 있습니다. 여러분들이 तुमच्यासाठी कोणते भविष्य अधिक चांगले वाटते? 한 문화를 남긴 사람의 미래가 좋겠습니까? ज्याच्याकडे त्याचा 1 मिना उरला त्याचे भविष्य, 열 문화를 की ज्याने आणखी 10 मिना कमावले त्याचे भविष्य? ज्याने 10 मिना कमावले त्याचे भविष्य उज्ज्वल आहे हे जर आपण ओळखले तर तेच आपले ध्येय असले पाहिजे. मग 10 मिना कमावण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृती म्हणजेच खऱ्या अर्थाने पाठपुरावा झालाच पाहिजे. कोरेश केवळ स्वतःविषयीच्या भविष्यवाणीनेच खुश नव्हता, तर त्या भविष्यवाणीत परमेश्वराच्या लोकांच्या कैदेतून होणाऱ्या सुटकेची आणि मंदिराच्या पुनर्बांधणीचीही भविष्यवाणी केली होती. म्हणून त्याने त्या भविष्यवाणीनुसार काय केले? त्याचा त्यावर विश्वास असल्यामुळे त्याने भविष्यवाणी केल्याप्रमाणेच ते पार पाडले. त्याने सर्व इस्रायली लोकांना मुक्त केले. त्या काळात जिंकलेल्या राष्ट्रांतील लोकांना श्रमासाठी पकडणे हे अर्थव्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण चालना देणारे ठरत असे. तरीही आपल्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला होणारे मोठे नुकसान स्वीकारून त्याने त्या सर्वांना सोडून दिले. शिवाय त्याने त्यांना यरुशलेमला जाऊन परमेश्वराची सेवा करण्यासाठी मंदिर बांधण्याची आज्ञाही दिली नाही का? त्याने केवळ आदेशच दिला नाही तर मंदिर बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्यही पुरवले. आपण या दृष्टांताचा विचार केल्यास काही जणांचे भविष्य 10 मिना मिळवण्याचे असेल तर इतरांचे 5 मिना. दुर्दैवाने असेही काही जण असतील ज्यांचे भविष्य केवळ 1 मिना इतकेच असेल. परमेश्वर आपल्या सर्वांसाठी स्वर्गाच्या राज्यात राजकीय याजकगण म्हणून एक भविष्य तयार करत आहे, एक गौरवशाली भविष्य ज्याचा आपण सर्व काळ उपभोग घेऊ. म्हणून केवळ 1 मिना शिल्लक राहणाऱ्या भविष्याऐवजी 10 मिना मिळवणारे भविष्य घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला नको का? या आपण यशया अध्याय 60 वचन 1 मधील भविष्यवाणीच्या शब्दांचेही परीक्षण करूया. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहूंकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत, तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. आता आपण वचन 20 कडे वळूया. तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समयीन त्वरित घडवून आणेन. हेच ते भविष्य आहे जे आपली वाट पाहत आहे. सुमारे 2700 वर्षांपूर्वी यशया संदेष्टाद्वारे परमेश्वराने प्रकट केलेले हे भविष्यसूचक दृश्य आहे. जेव्हा आपली स्वर्गीय माता यरुशलेमच्या गौरवाचा प्रचार शोमरोनात आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत केला जाईल, तेव्हा जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील आणि जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. म्हणून या सर्व भविष्यवाण्या नक्कीच पूर्ण होतील. या पूर्ण विश्वासाने आपण पुढे वाटचाल करत राहू नये का? ज्याप्रमाणे कोरेशने त्याच्यासाठी जे साध्य झाले त्याला प्रतिसाद म्हणून निर्णायक कृती केली,
우리도 त्याचप्रमाणे आपणही परमेश्वराच्या भविष्यवाणीच्या इच्छेनुसार सक्रियपणे आपले भविष्य घडवू नये का? 예언의 뜻을 따라갈 수 있는 우리가 돼야 되지 않겠습니까? 자, तर 그렇다면 मग या आपण परमेश्वराने आपल्याला प्रकट केलेल्या आणखी काही भविष्यसूचक दृश्यांचे परीक्षण करूया. 가지 장면들을 더 한번 찾아보도록 합시다. 마태복음 मत्ते अध्याय 24. 24장. या आपण एकत्र मत्ते अध्याय 24 वचन 13 पाहूया. 13절의 말씀 함께 보겠습니다. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. 구원을 얻으리라. 이 천국 복음이 모든 सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. 세상에 어떻게 된다고요? 전파된다고 했습니다. 이 स्वर्गाच्या 천국 राज्याची 복음은 सुवार्ता 혹시 संपूर्ण जगात नक्कीच 온 गाजवली 세상에 जाईल. 다 전파될 것이고, 전파되는 परंतु हे 것으로 केवळ सुवार्तेच्या 끝나는 प्रचारानेच 것이 संपत नाही. परमेश्वर पुन्हा या पृथ्वीवर येईल असे त्याने कसे म्हटले आहे? 이 땅에 हे पाहण्यासाठी आपण 임하시다고 थेसलोनिकाकरांस 하셨는데 पहिले पत्र अध्याय 4 데살로니가전서 वचन 16 कडे वळूया. 16절의 말씀 함께 보겠습니다. 이런 आपण 것을 अशा पिढीत जगत आहोत जिथे आपण या गोष्टी आपल्या डोळ्यांनी अनुभवू आणि पाहू 바라볼 शकतो. 수 있는 यासाठी आपण 그런 नेहमी 세대에 कृतज्ञता व्यक्त 우리가 केली पाहिजे. 있다는 것을 항상 또 감사를 드려야 या आपण 되겠습니다. अध्याय 4 4장 वचन 16 पाहूया. कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गांतून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. 그리스도 안에서 죽은 자들이 먼저 일어나고 그 후에 우리 살아남은 자도 저희와 नंतर 함께 जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळांत घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. 그리하여 우리가 항상 주와 함께 있으리라. 그러므로 म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. 서로 위로하라고 했습니다. 이런 일 सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे जाण्याच्या आपल्या प्रवासात याच गोष्टींचा अनुभव आपण सर्वांना घ्यावा लागणार नाही का? 그 과정 속에 전부 경험해야 될 일들 아니겠습니까? हे सगळं खूपच रोमांचक आहे. ही घटना मालिका खरोखरच अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे. 이런 모든 일들을 परमेश्वराने या सर्व गोष्टी आधीच नोंदवून ठेवल्या आहेत. 기록해놓고 있는 가운데 있습니다. 우리를 위해서 परमेश्वराने आपल्यासाठी केवळ डझनभरच नव्हे तर शेकडो आणि हजारो भविष्यवाण्या दिल्या आहेत. 이런 많은 예언들을 해두시고 이 परमेश्वर आता या 과정으로 प्रक्रियेतून 우리를 आपले मार्गदर्शन करत आहे 가셔서 आणि वचन देत आहे की भविष्यात आपण सर्व स्वर्गाच्या राज्यात राजकीय याजकगण म्हणून विराजमान होऊ. 앉힐 것이라고 했습니다. 그저 이 땅에 म्हणून स्वर्गाची आपली सार्वकालिक आशा गमावण्याच्या बदल्यात 그런 आपण आपले मन या पृथ्वीवरील क्षणभंगूर गोष्टींच्या मोहात कधीही पडू देऊ नये. 영원한 하늘의 소망을 잃어버리거나 없애서는 결단코 안 되겠습니다. केवळ 1 मिना मिळवणाऱ्यापेक्षा 10 मिना मिळवणाऱ्यासारखे आपले भविष्य असणे हे अधिक चांगले नाही का? 열머나 쪽에 있는 것이 더 좋지 않겠습니까? 예, 그리 할 수 있도록 हे साध्य करण्यासाठी आज आपल्याला मिळालेल्या वेळेत आपण त्याच्या वचनाचे पूर्णपणे पालन करूया आणि परिश्रमपूर्वक सुवार्ता सांगूया. 또 열심히 복음을 또 전파하고 이렇게 해서 मी प्रार्थना करतो की असे केल्याने आपल्या सियोन परिवारातील सर्व सदस्यांना केवळ 10 मिनाच नव्हे तर 100, 1000 किंवा अगदी 10,000 अधिक मिळतील. 은혜로운 우리 시온의 모든 가족들이 꼭 되시길 바라겠습니다. 예, 고레스가 कोरेशाने अनुभवलेल्या आनंदाचा आणि आश्चर्याचा विचार करा. 이름이 이미 त्याचे नाव शेकडो वर्षे अगोदरच नोंदवले गेले होते. 기록이 다 돼 केवढी आश्चर्यकारक गोष्ट. 놀라운 일이죠. त्याने जे काही साध्य करायचे होते ते सर्व सुद्धा नोंदवले गेले होते. 기록되어 있습니다. ही खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे. 성경의 सुमारे 2700 वर्षांपूर्वी बायबलमध्ये नोंदवलेल्या संदेष्टांच्या भविष्यवाणीतही 이 시대에 우리가 आपण या युगात 모르는 काय 것을 करणार आहोत 이미 हे परमेश्वराने 예언하고 आधीच सांगितले होते. 2000년 전 예언 속에서 2000 वर्षांपूर्वीच्या भविष्यवाण्यांमध्ये 하나님께서 장차 우리가 आपण भविष्यात काय बनणार आहोत हे परमेश्वराने आधीच नोंदवून ठेवले होते. 다시는 आपल्याला 사망도 परमेश्वराकडून सार्वकालिक जगाचा वारसा मिळेल 곡하는 जिथे 것도 मृत्यू, 없는 शोक किंवा रडणे 그런 यांपैकी काहीही 영원한 नसेल. 그 세계를 하나님께로부터 물려받게 될 것이다. आपल्याला हा वारसा प्राप्त होईल ही गोष्ट बायबलमध्ये आधीच नोंदवलेली आहे. 성경에 이미 다 기록이 되어 있습니다. 세상에 हे या जगातील एखाद्या अपार्टमेंटपेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान नाही का? 이게 더 값지지 않습니까? 멋진 या जगातले 10-20 वर्षांचे आयुष्य कितीही अद्भुत असले तरी शाश्वत जीवन जे युगानुयुगे टिकते ते अनंत पटीने अधिक मौल्यवान नाही का? 영원한 삶이 더 가치 있고 멋지지 않습니까? चला आपण क्षणभर आपल्या भविष्याची कोरेसच्या भविष्याशी तुलना करूया. 비교해 보십시오. 장차 우리에게 나타날 आपल्यामध्ये प्रकट होणाऱ्या गौरवासमोर त्याचे गौरव काहीच नाही. 그래도 코레스는 तरीही त्या अल्पशा प्रेरणेने सुद्धा कोरेशने एक मोठे कार्य पूर्ण केले. 근데 우리는 더 परमेश्वराने आपल्यासाठी जे भव्य भविष्य तयार केले आहे ते पाहता आपण आपले जीवन कष्ट आणि दुःखाने ग्रासून जगावे का? 이랬어야 되겠냐 이겁니다. याच क्षणी आपण पुन्हा एकदा आपल्या हृदयात एक नवीन संकल्प करूया. 마음 가운데
आणि परमेश्वराने आपल्याला दिलेल्या भविष्याच्या आशेला घट्ट धरून ठेवूया आणि ती कधीही सोडू नये. मी मनापासून प्रार्थना करतो की आपण सर्व आपल्यासमोर ठेवलेली शर्यत निष्ठेने धावणारे स्वर्गीय कुटुंब, सियोनची मुले बनावे. यासह मी आजच्या उपदेशाचा समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.